हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण मक्के की रोटी आणि सरसों का साग। त्यासाठी मी 2 जुड्या मोहरीची भाजी घेतलेली आहे, 1 जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे, छान स्वच्छ तोडून घेतलेली आहे, साफ करून घेतलेली आहे आणि 1 जुडी पालक घेतलेली आहे आणि 1 जुडी बथुआ घेतलेला आहे। तर म्हणजे जसं 2 जुड्या आपण सरसो घेतली तर त्याला प्रत्येक भाजी आपण 1-1 जुडी घेतलेली आहे। तुम्ही या पद्धतीने रेशो घेऊ शकता किंवा 2 भाज्या मिळून पण तुम्ही बनवू शकता। सरसोच्या भाजीसोबत कोणत्याही 2 भाज्या तुम्ही घेऊ शकता। तर ह्या भाज्या आपण छान चिरून घ्यायच्या आहे, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि चिरून घ्यायच्या आहे। कापायच्या अगोदरच धुवून घ्यायच्या भाज्या कधी पण, आणि स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर सगळ्या भाज्या छान बारीक चिरून घ्यायच्या आहे, अगदी बारीक चिरायच्या आहे। ही पंजाबी रेसिपी आपण बनवून राहिलेलो आहोत आणि मुलांना आपण ह्या पद्धतीने सगळ्या भाज्या चारू शकतो। भाज्या खायला आनाकानी करतात मुलं, तर त्यांना आपण या पद्धतीने भाज्या चारू शकतो। तर ह्या सर्व भाज्या छान चिरून घेतलेल्या आहे आणि आता आपण ह्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये टाकून घेणार आहोत। तुम्ही असं गंजातही याला शिजवू शकता, पण कुकरमध्ये लवकर होते आणि छान शिजल्या जाते। 4ही भाज्या आपण याच्यात टाकून घेतलेल्या आहे आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे। लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकत आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता आणि 1 बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। थोडंसं अद्रक टाकत आहे, किसून टाकत आहे, तुम्ही ठेचून पण टाकू शकता आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं रंगासाठी हळद टाकत आहे किंवा हळद स्किप केली तरीही चालेल। आणि 1 ग्लास पाणी टाकून आपण ह्या भाज्या 2 शिट्या लावून घेऊया आणि छान शिजवून घेऊया। कुकरचं झाकण बंद करायचं, 2 शिट्या होऊ द्यायच्या। कुकर थंड झाल्याच्या नंतर आपण याला खोललेला आहे, उघडलेला आहे। आता छान घाटून घ्यायची आहे भाजी। तर भाजी घोटताना याच्यामध्ये आपण 2 चम्मच मकईचं पीठ टाकून राहिलेलं आहोत। तुम्ही मकईच्या पिठाऐवजी बेसन पण टाकू शकता आणि हे छान घोटून घ्यायचं आहे। जर तुम्हाला जास्त घाई असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर आता आपण तडका देऊया भाजीला। 2-3 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि लाल मिरची टाकलेली आहे। लाल मिरची छान फ्राय झाली की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला 1 मोठा कांदा टाकलेला आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। 1 किंवा 2 चम्मच तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट टाकू शकता। अद्रक लसूणची पेस्ट टाकल्याच्या नंतर छान मसाला फ्राय करून घ्यायचा आणि मसाला फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये तिखट, मीठ, हळद टाकलेली आहे। 3 चम्मच तिखट टाकलेलं आहे कारण की अगोदरच आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि धनेपूड आणि थोडासा गरम मसाला, सर्व मसाला छान आपण आता तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि सोबतच आपण याच्यामध्ये 2 मोठे टमाटर बारीक चिरून टाकणार आहोत। टमाटर टाका किंवा तुम्ही त्यामध्ये चिंच पण टाकू शकता। कोणी कोणी चिंच पण टाकतात, पण आपल्याला तेवढी चिंच आवडत नाही तर आपण टमाटर टाकलेले आहेत आणि टमाटर छान शिजू द्यायचे आहे। 5 मिनिटं छान टमाटर शिजल्याच्या नंतर जो पेस्ट बनवून ठेवला होता आपण भाज्यांचा तो टाकणार आहे। टमाटर छान मॅश करून घेतले आणि त्यामध्ये आता जे आपलं सरसोचा साग बनवलेला होता, आपण शिजवलेलं होतं कुकरमध्ये, ते टाकलेलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं याला छान वाफ काढून घ्यायची आहे। छान मिक्स करायचं आहे। बघा किती सुंदर रंग दिसायला लागलेला आहे भाजीचा। छान मिक्स केल्याच्या नंतर याला आपण झाकण लावून 5 ते 10 मिनिटं याला छान वाफ काढून घ्यायची आहे। तर बघा आपली ही सरसोची भाजी, सरसों का साग तयार आहे आणि यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर लावूया आणि सर्व करताना आपण याला थोडंसं बटर टाकून सर्व करायचं आहे। गरम गरमच खायचं आहे हे, जेव्हाही खाणार थोडीशी गरम करून घ्यायचं आणि वरून थोडंसं बटर टाकायचं आहे। तर आपली सरसों का साग तयार आहे। तर आता आपण मकईच्या पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि गरम पाण्याने भिजवायचं आहे। मकईची रोटी म्हणून म्हणतात, ते भाकरीसारखंच असते, भाकरीसारखंच भिजवावं लागते आपल्याला त्याला गरम पाणी टाकून आणि छान मळून गोळा तयार करायचा आहे। मी जी पद्धत सांगत आहे गरम पाण्याने छान मऊ होते पीठ आणि छान असं पोळ्या लाटल्यासारखं आपलं
छान पीठ तयार होते. कणिक सारखं जसं आपण मळतो ना त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने छान आता आपण मळून घेत आहे. हा पूर्णपणे मकईचाच आटा आहे, याच्यामध्ये काहीही मिक्स केलेले नाही आहे. जर तुम्हाला नाही जमत असेल तर थोडंसं कणिक टाकू शकता किंवा जसं आपण वाफवून बनवतो पीठ त्या पद्धतीने पण तुम्ही बनवू शकता. तर या पद्धतीने एक गोळा घेतलेला आहे, थोडंसं मकईचं पीठ टाकलेलं आहे आणि छान आता लाटून घ्यायचं आहे. मी या पद्धतीने बनवत असते आणि सगळ्यात सोपी पद्धत आहे. छान लाटून घेऊन तावा गरम करायला ठेवलेला एका साईडला आणि आता हे छान लाटून घेतलेलं आहे. तर आता याला आपण शेकून घेऊया. या पद्धतीने शेकून घ्यायचं आहे. एका साईडला टाकलं आणि लगेच आपण थोडंसं शिजल्याच्या नंतर पलटून घ्यायचं आहे आणि एका साईडने पूर्णपणे शिजवून नंतर पलटवायची आणि छान शेकून घ्यायची. बघा किती छान फुगलेली आहे. याच पद्धतीने आपण सर्व भाकरी बनवून घ्यायच्या आहे. मकईच्या भाकरी, मकई की रोटी म्हणजेच मकईच्या भाकरी. तर ह्या सगळ्या अशा बनवून घ्यायच्या आणि याला सोबतच आपण याला बटर लावायचं आहे आणि खायच्या वेळेसच ह्या बनवायच्या आहे, नाहीतर त्या वातड होतात नंतर थंड झालं की. म्हणून गरम गरम बनवायचं आणि गरम गरम खायचं. तयार आहे आपली मकई की रोटी आणि सरसों का साग. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.